मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यानंतर महायुतीच्या सरकारने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावत मराठा समाजाला आरक्षण दिले। तब्बल 10% स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिले। पण सरकारने जरी 10% आरक्षण दिले असले तरी या आरक्षणाला कोर्टात चॅलेंज होणार आहे। पण या सरकारने मराठा समाजाला दिलेल्या या आरक्षणावर सर्वसामान्यांची मतं काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। नाही, बरोबरच नाही। 10% त्यांना देऊच नाही। त्याच्या मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून तो अपुरा आहे। आनंद आहे ना, म्हणजे मराठा समाजालाही 10% मिळालं ते चांगलं आहे, आनंद आहे। ही निव्वळ फसवणूक आहे असं मला वाटतं। त्याच्यामध्ये सरकार फसवतं हेही खरं आहे तितकं। मराठा समाजाला 10% आरक्षण लागू झाले, काय वाटतं, काय सांगाल? नाही, हे बरोबरच नाही। 10% त्यांना देऊच नाही असं माझं तरी प्रामाणिक मत आहे। कारण कुठल्या त्यांचे एक तर शैक्षणिक पात्रता किंवा ते किती आर्थिक त्यांची परिस्थिती यावर अवलंबून होतं। आणि हे 10% दिले ना, हे न्यायालयाला अजिबात टिकणार नाही। ही निव्वळ फसवणूक आहे असं मला वाटतं। तुम्ही पॉईंटवरती बोललेला की निव्वळ फसवणूक आहे, कशा प्रकारे वाटते फसवणूक का असेल? हे न्यायालयात हे टिकणारच नाही। 10% मराठा समाज आहे तो आर्थिक दुबळा नाही आहे। हे आपलं आर्थिक नुकसान कुणाचं आहे त्यांना बघायला पाहिजे। आता भंडारी समाज म्हणा किंवा ओबीसी इतर आहे, त्यांची आर्थिक एसटी समाज म्हणा, त्यांची आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थितीवर दिलं असतं तर बरं झालं असतं। मराठा सुसज्ज असं आहे म्हणून आता बघा सरकारने दिलं पण न्यायालयात टिकलं पाहिजे ना। परत ही फसवणूकच झाली ना। मागच्या वेळी 2 वेळा असंच झालं, तिसऱ्या वेळी होणार नाही कशावरून? नक्कीच नाही होणार आहे असं मला वाटतं। तसं मराठ्याबद्दल हे नाही, त्यांना मिळावं, ते आर्थिक दुर्बलता आहे त्यांना मिळावं, पण हे बरोबर नाही। आनंद आहे ना, म्हणजे मराठा समाजालाही 10% मिळालं ते चांगलं आहे, आनंद आहे। खूप आनंद झाला की एवढी वर्ष बिचारे आपले हे करत होते मराठी, तर आता त्यांना आरक्षण मिळालं 10%। त्यांचे शैक्षणिक आणि त्यांच्या नोकरी धंद्यात पण त्यांना चांगलं हे मिळेल, यश मिळेल, त्यासाठी समाधान आहे। खरंच आनंद झाला आम्हाला। ते टिकेल नाही टिकेल आता हे त्यांच्यावर आहे, जे सरकारने केलेलं आहे त्याच्यावर आहे। आणि जे जरांगे साहेब आता बसले त्यांनाही माहिती असेल, त्याही पण काहीतरी त्याच्यावर विचारपूर्वक काही गोष्टी केल्या असतील म्हणून तर ते बसले आहेत। मग ते झाले आरक्षण कुठे मिळाले, कुठे मराठा समाजाची फसवणूक झाल्यासारखं वाटतं? फसवणूक आता 10% उलट चांगली गोष्ट आहे ना। 10% त्यांना मिळालं आहे, खरंच खर आनंदाची गोष्ट आहे की त्यांना 10% नोकरी धंद्यात त्यांच्या नोकरीमध्ये शैक्षणिक याच्यात त्यांना मिळालं आहे, ही आनंदाचीच गोष्ट आहे। पण आता ते टिकेल नाही टिकेल हे ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला नाही ना माहिती। हे ते म्हणजे वरिष्ठ लेवलला काय त्यांची बोलणी होतात त्याच्यावरच त्यांना जाईल, पण टिकलं पाहिजे ह्या मताचं आपलं आहे। नाही, ही बातमी ऐकून आम्हाला खूपच आनंद झाला आहे। मी पण स्वतः मराठाच आहे, त्याच्यामुळे आमची ही मागणी होती ती पुरी झाली, ती बरी। आता पुढे काय कोर्टामध्ये असेल त्यावेळी आम्ही सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा सपोर्ट देऊ। नाही, आता हे लागू झालंय म्हणून सांगितलं तर आपण आता कोर्टापर्यंत जाऊन आपण आपल्या पद्धतीने काम करून ते सक्सेस करूनच दाखवायचं आहे ना आपल्याला। आता 10% त्यांनी डिक्लेअर तर केलेलं आहेच, पण आता तो GR आला पाहिजे। GR तर काढलाय की नाही अजूनही ते काय कॉन्फिडेन्शियल आहे ती गोष्ट अजून। आणि आरक्षण मी तर बोलेन, आरक्षण देण्यापेक्षा ना समान नागरी कायदा काढला तर खूप चांगलं होईल। म्हणजे प्रत्येकाच्या कुवतीवर, प्रत्येकाचे जे एज्युकेशन लेवल आहे त्याच्यावर प्रत्येकजण आपापल्या लेवलप्रमाणे त्या पोस्टपर्यंत पोचू शकतो। कारण आत्ता बघाल ना, आरक्षणावर डिपेंड राहून ज्यांचे शिक्षणाच्या बाबतीत कमी पर्सेंटेज आहेत तेही चांगल्या पोस्ट आहे, आणि ज्यांचे चांगले पर्सेंटेज आहेत ते अजूनही खालच्या लो लेवलला काम करतात। बस एवढंच बोलायचं आज। कारण लास्ट टाईम पण म्हणजे थोडे महिने या अधिवेशनात तो अधिवेशन त्या ढकललंच जाते ना। फायनल अजून अधिवेशन कुठे, फायनल अजून आरक्षणाचा GRच नाही ना। महाराष्ट्र शासनाने काल ज्या अधिवेशनामध्ये, विशेष अधिवेशनामध्ये जो काय ठराव पास केलेला आहे तो 10% दिलेला आहे। तर सरकार आपापल्या परीने देतो, तरी पण जनतेच्या मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून तो अपुरा आहे। पण सुप्रीम कोर्टात ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी भरून काढण्याचा हा प्रयत्न झालेला आहे, आणि गुड फॉर नथिंग असं म्हणता येईल। बाकी सरकारने त्यांचे प्रयत्न केलेले, समाजांच्या काय अपेक्षा आहेत पूर्ण तर नाही करू शकत सरकारही। आता सुप्रीम कोर्टात टिकायला पाहिजे, कारण ज्या मागास आयोगाने रिपोर्ट दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने टिकला पाहिजे असं आमचं मत आहे। तुम्ही म्हणतात की टिकला पाहिजे, पण अगोदर 2 वेळा प्रयत्न झाला, त्यामध्ये त्रुटी मागास आयोगाच्या त्रुटी होत्या। मागास आयोगाचं असं म्हणणं होतं की मराठा समाज हा मागासलेला नाही आहे, पण आज 80 ते 90% लोक मागासलेले आहेत। काही 10 ते 15% लोक म्हणजे त्यांचं आर्थिक चांगलं आहे।
आर्थिक बाजू चांगली आहे, ते शिक्षण घेऊ शकतात. पण 70 ते 80% समाज असा मागास तर शिक्षण घेऊ शकत नाही, पुरे नोकऱ्या मिळत नाही, सरकारी नोकऱ्या. त्याच्या अनुषंगाने त्यांना मिळणं गरजेचं आहे. आणि मागास आयोग लास्ट टाईमला जेव्हा सुप्रीम कोर्टाने मागास आयोगाच्या रिपोर्टनुसार ते डिनाय केलं होतं, ते आता त्यांनी मान्य केलेलं आहे. ते करायला पाहिजे. यामध्ये मराठा समाजाची फसवणूक झाली जाते. तर ठीक आहे, तर सर्वांच्या काही मागण्या सरकार सर्वांचं पूर्ण नाही करू शकत ना. आता काही लोकांना मान्य वाटते, काही लोकांना फसवणूक झाली वाटते, पण सरकार बोलल्याप्रमाणे करत नाही आहे. सरसकट पहिलं सांगितलं की त्या सगळे सोयऱ्यांची डेफिनेशन सांगितली होती. आता सरकारने पलटवार केला त्याच्यामध्ये सरकार फसवतं हेही खरं आहे तितकं. तर आपण पाहिलं की मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणावर नागरिकांनी आनंद व्यक्त केला, पण राज्यातील सरकारच्या विरोधकांप्रमाणेच सर्वसामान्यांनी हे आरक्षण कोर्टात टिकेल का असा सवाल उपस्थित केला. तर तुम्हाला या आरक्षणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.